श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 37वा। श्री स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून निघाले ते प्रथम पंढरपुरास गेले आणि मग पंढरपूरहून मोहोळास गेले होते। 1854 ते 55 साली स्वामी मोहोळातून सोलापूरला गेले होते। सोलापूरला स्वामींनी चिंतोपंत टोळावर अनुग्रह केला होता। स्वामी त्या दिवशी सोलापूरच्या श्री दत्ताच्या मंदिरात दिगंबर अवस्थेत बसले होते। मंदिरात भक्तांची आणि भाविकांची वर्दळ होती। चिंतोपंत टोळ सुद्धा देवदर्शनासाठी मंदिरात आले होते। दत्ताचे दर्शन घेऊन चिंतोपंत टोळ प्रदक्षिणा घालीत असताना त्यांचे लक्ष देवळात एका बाजूला बसून सर्वांना न्याहाळणाऱ्या स्वामींच्याकडे गेले होते। त्या क्षणी स्वामींची आणि त्यांची नजर झाली। स्वामींची तेजपुंज मूर्ती पाहून चिंतोपंत टोळ क्षणभर स्वतःला सुद्धा विसरले होते। भान हरपल्यागत स्वामींकडे पाहत होते। त्यांच्या मनात विचार आला होता, कोणीतरी थोर व्यक्ती दिसतंय। आम्ही थोर असो नाहीतर पोर, तुला काय करायचं? त्या उद्गाराने चिंतोपंत टोळ चमकले होते। अविश्वासाने त्यांनी स्वामींकडे पाहिले, कारण मनकवड्या असल्याप्रमाणे स्वामींनी त्यांच्या मनातले विचार जाणले होते। स्वामी म्हणजे कोणीतरी अधिकारी पुरुष असावेत असे वाटून चिंतोपंतांच्या मनात पुन्हा शब्द म्हटले होते, योगी दिसतोय। आणि पुन्हा एकदा स्वामींनी आपल्या समर्थांची चिंतोपंतांना प्रचिती दिली। क्षणार्धात स्वामी बोलले होते, आम्ही योगी असो नाही तर भोगी, तुला काय करायचं? तू तुझ्या घरचा रस्ता धर। पण चिंतोपंतांनी घरचा रस्ता पकडलाच नव्हता। आपली भेट योगायोगाने एका सिद्ध पुरुषाबरोबर झाली आहे हे ते उमगले होते। त्या सिद्ध पुरुषाचा सहवास त्यांना हवा होता आणि म्हणूनच ते स्वामीजवळ गेले। स्वामींना साष्टांग नमस्कार घालीत त्यांनी स्वामींना विनंती केली होती की महाराजांनी माझ्यावर अनुग्रह करावा। स्वामींनी मंद स्मित केले होते आणि त्यामुळे धीर चेपून चिंतोपंत म्हणाले होते, महाराज, आपण माझ्या घरी आलात तर देव प्रसन्न झाल्याचे मला समाधान मिळेल। स्वामी महाराजांनी चिंतोपंतावर अनुग्रह केला होता आणि चिंतोपंतासमोर ते चिंतोपंत टोळांच्या घरी गेले होते। पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।